नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण आयुष गट महाराष्ट्र राज्य डी एम ई आर अंतर्गत नवीन अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. विस्तृत माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. पाहू शकता अधिसूचना जी आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट तांत्रिक अतांत्रिक आणि परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS आयॉन कंपनीमार्फत 12 जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही अशी रिक्त पदे, ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे आणि गुणवत्ता यादीमधून भरण्याकरता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणी करता खालील नमूद केलेल्या दिनांकास वेळेला उपस्थित राहावे. यापूर्वी उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणी करता उपस्थित राहू नये. तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणी करता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणी करता उपस्थित राहू नये. यानुसार पाहू शकता जे समूह रुग्णालय मुंबई यांच्यामार्फत जी आहे याच्यामध्ये जी आहे अधिकृत जी स्पर्धा TCS कडून जी परीक्षा घेण्यात आलेली होती, यानुसार आता जी गुणवत्ता यादी आहे त्यानुसार जे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे कागदपत्र पडताळणीसाठी. पहिल्यांदा पाहू शकता पदनाम आहे अधिपरिचारिका, यासाठी राखीव सर्व जाती प्रवर्गासाठी तो गुणवत्ता यादीमधला क्रमांक आहे अनुक्रमांक 2122 2122 ते 37679 यांची जी कागदपत्र पडताळणी आहे ती पाहू शकता. दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान होणार आहे. यानंतर बाकीचे जे प्रवर्ग आहेत प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, सर्वसाधारण त्याच्यानंतर भटक्या जमाती सर्वसाधारण यानुसार पाहू शकता 30 एप्रिल 2024 रोजी बाकीच्या सगळ्यांचे जे आहे अनुक्रमांक चेक केले जाऊ शकतात गुणवत्ता यादीनुसार. गुणवत्ता यादीची जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याचबरोबर अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा ती डाउनलोड केली जाऊ शकते. तर गुणवत्ता यादीनुसार सामायिक गुणवत्ता यादीनुसार जो अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमांकानुसार यांची जी कागदपत्र पडताळणी आहे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचनंतर बाकीचे जे आहेत दुपारी 3 ते संपेपर्यंत असणार आहे. अशा पद्धतीने जी आहे कागदपत्र पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे. या कालावधीत जे आहे कागदपत्र पडताळणी करता सर्व उमेदवारांना सांगण्यात आलेलं आहे. त्यानुसार इथे जी अट देण्यात आलेली आहे ती अटसुद्धा पाहून चेक करणे आवश्यक आहे. अधिकृत जी अधिसूचनेची लिंक आहे PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने जी आहे गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना जी कागदपत्र पडताळणीसाठीचे दिनांक देण्यात आलेले आहेत त्या दिनांकासाठी जी आहे अधिपरिचारिका या पदासाठी जी सुरू झालेली आहे 29 एप्रिल आणि 30 एप्रिल 2024 रोजी या 2 दिवसामध्ये ती पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीने जे पात्र उमेदवार आहेत त्यासाठी हजर राहू शकतात. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.